नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आज खूप महिन्यानंतर जवळ-जवळ 1 महिन्यानंतर आज देवपूजेला वेळ भेटला. त्याचं कारणच आहे, कारण मिस्टरांचे काका होते ते वारले होते. त्याच्यानंतर ते सुतक संपलं आणि मग आमची मासिक पाळीची अडचण आली. त्याच्यानंतर सुहेर लागला होता. असं जवळ महिनाभर असंच चालू होतं. त्यामुळे महिनाभर देवपूजा करता आली नव्हती आणि आजचा दिवस एवढा छान आहे आणि आजच्या दिवशी देवपूजा करायला भेटले ना, तर खरंच सांगते खूप नशिबान समजते मी. आणि जेव्हा देवपूजा होते ना, तेव्हाच एक मनाला समाधान असतं. तर छान अशी तुळशीकडे पूजा केली. बाजूला शमीचं झाड होतं आणि ते पूर्णपणे सुकलं होतं आणि अचानक आता बघा ते किती छान बहरायला लागलंय. आणि असं म्हणतात की शमीच्या झाडाकडे दिवा लावलेला नेहमी चांगला असतो. त्या शमीच्या झाडाकडे पण पूजा केली. त्याच्यानंतर तुळशीची पूजा करून घेतली. त्याच्यानंतर उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं. जवळ महिनाभर हे सगळं बंद होतं. त्यामुळे सांगतात ना, एक निगेटिव्हिटी आजूबाजूला किंवा एक कसं तरी मन असं कोमजल्यासारखं होत होतं. पण आज खरंच सांगते खूप प्रसन्न वाटतंय, छान वाटतंय. कारण महिनाभरानंतर का होईना पण पूजा करायला भेटल्याचं एक समाधान आणि स्पेशली ते आजच्या दिवशी, कारण आजचा दिवसही एक तसा विशेष आहे. तर तुम्हा सर्वांना माघी गणेश जयंतीच्या खरंच मनापासून शुभेच्छा. आणि खरं सांगते आज खूप बरं वाटतंय, एक मनाला समाधान वाटतंय. आता तुम्हाला वाटेल आवाज तर मध्यंतरीच्या काळामध्ये थोडा त्रास झाला, त्याच्यामुळे आवाजावरती पण थोडा परिणाम झालाय. हेच सगळी कारणं होती की ज्याच्यामुळे लाँग व्हिडिओ करता येत नव्हते. कारण आपण जेव्हा लाँग व्हिडिओ करतो ना, तर लाँग व्हिडिओला आपल्याला व्हॉईस द्यावा लागतो आणि सध्या माझ्या आवाजाचा खरंच खूप प्रॉब्लेम झालाय. थ्रोटमध्ये इन्फेक्शन सुद्धा आहे आणि आता बदलतं वातावरण त्याच्यामुळे खूप परिणाम होतोय आवाजावरती. तर मला जमेल तेवढं मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणण्याचा नेहमी माझा प्रयत्न असतो आणि नेहमी त्याच्यातून काही ना काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न असतो की आपण काय करतो, काय शिकलं गेलं पाहिजे तसंच. तर छान प्रकारची उंबरठ्याचं आज लेपन केलं. त्याच्यानंतर छान अशी उंबरठ्याजवळ रांगोळी काढली आणि खरं सांगते असे जेव्हा स्पेशल दिवस असतात ना, या दिवशी जेव्हा तुम्ही उंबरठ्याचं लेपन वगैरे असं करतात ना, खरंच सांगते एक प्रसन्न वातावरण राहतं आणि आपल्या घरात जी लक्ष्मी स्वरूपामध्ये जे म्हणतात ना, एक पाहुणा आपल्या घरात येत असतो, त्याचं स्वागतही छान होत असतं आणि हे सगळं व्हावं यासाठी करायचं. जसं बघा काही-काही गोष्टी आहेत ना, आपण ज्या करतो ना, त्याच्यातनं एक सकारात्मकता येत असते आणि नेहमी सकारात्मकता आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करत असते. तर आजचा दिवस आमच्यासाठी खास आहे, कारण आज माझ्या लेकीने फर्स्ट टाईम स्टॉल टाकला आहे फूडचा. आजपर्यंत ती घरातूनच केकचं करत होती. आज पहिल्यांदा आम्ही एक पाऊल पुढे जायचं ठरवलंय आणि त्याचीच सगळी लगबग म्हणतात ना, एकाच दिवशी सगळं झालंय. आजचा दिवसही खूप मोठा आहे आणि आजच सुरुवात करतोय. त्याच्यामुळे म्हटलं चला छान अशी पहिली देवपूजा करून घेऊया. त्यामुळे सुरुवात केली तुळशीच्या पूजेने. त्याच्यानंतर उंबरठ्याचं लेपन करून उंबरठा पूजन करून घेतलं. खरंच सांगते खूप छान दिसत होतं आणि जवळ महिन्याभरानंतर जेव्हा उंबरठ्याकडे बघितलं ना, खरंच सांगते एवढं मन प्रसन्न झालं होतं ना. आणि इथे आज मंगल कलशाची पण स्थापना केली, जो मी दरवेळी मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार किंवा जेव्हा आपले काही विशेष दिवस असते ना, त्या दिवशी हा मंगल कलश मी उंबरठ्याबाहेर नेमका ठेवते आणि मला याचा खरंच खूप छान अनुभव आलाय आतापर्यंत. साधं सोप्पं आहे. एखादा कलश तुम्ही ठेवायचा आहे, ज्याच्यामध्ये आपण तुम्हाला हळदी, कुंकू, एखादं नाणं, सुपारी, जर तुमच्याकडे गोमती चक्र असेल किंवा एखादी कवडी असेल तर ती त्याच्यात घालायची आहे आणि त्याच्यावरती एक फूल ठेवायचं आहे आणि त्याला निरांजन दाखवायचंय, उदबत्ती वगैरे ओवाळायची आहे. हे ठेवण्यामागचा उद्देश एवढा आहे की याच्याने आपल्या घरात लक्ष्मीचा ओघ सतत राहतो. आपल्या घरात एक पॉझिटिव्हिटी येते आणि घरातल्या बऱ्याचशा गोष्टी मार्गी लागतात. हा मी घेतलेला अनुभव आहे, म्हणून मी आज तो आजच्या दिवशी तुमच्यावर शेअर केलं की तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा. खरंच तुम्हाला एक वेगळा अनुभव नक्कीच आजमावायला मिळेल. आणि मी नेहमी सांगते, जी गोष्ट मी आजमावते मला पटते त्याच्यानंतरच मी तुमच्यावर नेहमी शेअर करत असते. तर ही गोष्ट मला पटली आणि ते बघा कोणती गोष्ट करण्याने वाईट काय होत नाही. एखादी गोष्ट करण्याने जर चांगलं होत असेल तर मला असं वाटतं ती गोष्ट करून बघायला काहीच हरकत नाहीये. असो, तर मला असं वाटलं की बाबा तुम्हाला शेअर करावं म्हणून मी सांगितलं. कारण बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की तू कलश का भरते, तर त्याचं कारण हेच होतं. म्हणून मी ती कलशाची स्थापना बाहेर सुद्धा केली. आपल्या देवाऱ्यात तर मंगल कलश नेहमी असतोच, पण उंबरठ्यावर पण तुम्ही अशा प्रकारे ठेवून बघा, तुम्हाला त्याचा फरक नक्की जाणवेल. तुमच्या आयुष्यात त्याचे नक्कीच एक सकारात्मक म्हणतात ना प्रभाव नक्कीच जाणवतील. तर छान अशी उंबरठ्याची पूजा केली. त्याच्यानंतर देव उजळवले, कारण मंदिर सुद्धा जवळजवळ महिनाभर बंद होतं. त्याच्यामुळे मंदिर आधी पहिलं स्वच्छ केलं, त्यानंतर सगळे देव उजळवले, त्याच्यानंतर देवपूजा केली. आणि सध्या फुलं जास्त आणत नाही, रोजची जी काय असतात ना, तर पहिला माझ्याकडे फ्रीजमध्ये कायम फुलं असायची. त्याचं कारण होतं की फुलं मी स्टोअर करायची, पण आणि आत्ता न स्टोअर करण्याचं एक मोठं कारण आहे. ते तुम्हाला पुढे व्हिडिओत नक्कीच कळेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
तर छान अशी बघा देवपूजा करून घेतली आणि आज देवांचं वस्त्र बदललं, कारण असंही मंदिर 1 महिना बंद होतं, संपूर्ण धूळ झाली होती. त्याच्यामुळे म्हटलं चला आजचा दिवस खूप मोठा आहे, तर आज देवांची सगळी वस्त्रे मी चेंज केली. इव्हन त्यांच्या माळा ज्या होत्या, ज्या छोट्या छोट्या माळा ज्या आपण घालतो त्या सुद्धा चेंज केल्या आणि गुलाबाच्या ज्या पाकळ्या झाल्या होत्या ना त्याच्यापासून छान असा गजरा मंगल कलशासाठी तयार केला. छान अशीच देवपूजा झाली आणि जवळजवळ खूप वेळा म्हणतात ना मला ना देवपूजा झाल्यावर खरंच सांगते एक वेगळं वातावरण प्रसन्न निर्माण होतं आणि मला खरंच नंतर खूप बरं वाटतं. मग तो किती आजारपण असलं ना तरी ते निघून जातं. छान अशी देवपूजा केली. त्याच्यानंतर आमची सुरुवात झाली ती म्हणजे आजपासून सुरू होणाऱ्या पुढचे 5-6 दिवसासाठी आम्ही स्टॉल घेतला होता. चारकोपचा पेशवा जिथे बसतो, म्हणजे आम्ही जिथे राहतो तिथून थोडं लांब आहे अंतर, जवळजवळ रिक्षाचे 100 रुपये होतात, पण तरी पण म्हटलं चला रिस्क घेऊया. तर त्याच्यासाठी बघा ती जुनी जी वस्त्र आणि माळा होता ते पण हाताबरोबर धुवून टाकल्या, कारण का काही गोष्टी ना हाताबरोबर केलेल्या बऱ्या असतात. तर आम्हाला 6 दिवस तर वेळ मिळेल की आम्हालाही माहिती नव्हतं, कारण आमच्यासाठी पण हा अनुभव नवीन होता. तर सकाळी सकाळी बघा स्ट्रॉबेरी आमच्या म्हणजे माझ्या मिस्टरांचे एक मित्र आहेत जे वाईला म्हणजे महाबळेश्वरमध्येच राहतात, तर त्यांनी सकाळीच बघा स्ट्रॉबेरी पाठवली होती आणि आम्हाला करायचं होतं स्टॉलवरती स्ट्रॉबेरी चॉकलेट. त्याच्यासाठी बघा सकाळी सकाळी स्ट्रॉबेरी असं साफ करून घेत होतो फ्रेश वगैरे. त्याच्यानंतर एका बाजूला केकचे बेस चालू होतं, थोडंफार तिने केलं होतं कारण आज स्टॉलचा पहिला दिवस होता, त्याच्यामुळे थोडी प्रिपरेशन म्हणतात ना गरजेचं होतं. काल थोडं केलं होतं, आज सकाळी थोडं चालू होतं. आणि सध्या फ्रीज बघाल ना तर बघा अशा प्रकारे पूर्णपणे भरलेला आहे आणि याच्यात पण तिच्या केकच्या छोट्या छोट्या ऑर्डरी चालूच आहेत, त्याही सुद्धा तिला करायचंय. कारण बघा मुलांना आपण आपण सवय लावायला लागते, कारण आताच्या पिढीला स्ट्रगल माहिती नाहीये आणि त्यांना स्ट्रगल शिकवायचं असेल ना तर त्यांच्यासोबत आपल्यालाही तिथे उतरावं लागतं त्या गोष्टीमध्ये. त्याच्यानंतर घरातून हे सगळं करून आम्ही जिथे आम्हाला स्टॉल जो घेतला होता तिथे गेलो होतो आणि स्टॉलचं पर डेचं भाडं 1000 रुपये होतं, जे मला असं वाटत होतं की आम्हाला शक्य नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही काय विचार केला की दोघींमध्ये करूया. तर तिची एक मैत्रीण आहे जी कॅन्डलचं करते, मस्त छान असतात तिच्याकडे पण कॅन्डल. तर म्हटलं चला दोघींमध्ये स्टॉल लागला, कारण दोघी नवशिक्या होत्या, दोघींचेही बिझनेस त्यांना ग्रो करायचे होते आणि दोघींनाही मार्केट मार्केट अवेलेबल करून पाहिजे होतं. त्याच्यामुळे म्हटलं चला दोघींमध्ये तुम्ही स्टॉल घ्या, कारण जेणेकरून तुमचं भाडं जेव्हा कमी होतं ना तर तुम्हाला एक चान्स असतो की बाबा थोडंफार. कारण कधी कधी आपण काय करतो, बऱ्याचदा आपण स्टॉल घेत नाही कारण भाड्यांमुळे, कारण भाडं जास्त असताना आपला माल विकला जाईल की नाही या गोष्टीने आपण कधी कधी स्टॉल घेत नाही. म्हणूनच मग म्हणतात ना कधी कधी मुलांना मार्गदर्शन करायला आई वडील गरजेचे असतात. तर माझं एक म्हणणं होतं की तुम्ही दोघींमध्ये करा आणि तसंच झालं. दोघींमध्ये तो स्टॉल घेतला. एका बाजूला वॅक्सचा स्टॉल लागला होता आणि एका त्याच काउंटरमध्ये आम्ही जो दुसरा घेतला होता त्याच्यामध्ये माझ्या लेकीचा केकचा शॉपचा होता. तर छान असं त्या लोकांनी मांडणी केली. त्यानंतर म्हणतात ना कुठल्याही कामाची सुरुवात ही श्री गणेशाच्या पूजनेने होतात. तर तिथे गणपती बाप्पाची पूजा केली आणि आमच्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे साईबाबा, ज्याच्यावर आमचा खूप प्रचंड विश्वास आहे. त्या दोघांची तिथे पूजा केली आणि मग त्या लोकांनी म्हणतात ना आपल्या बिझनेसला सुरुवात केली. आजचा दिवस हा पहिला होता आणि खरं सांगण्यास पहिला दिवस खूप घाई झाली, कारण कुठल्याही गोष्टीचा अनुभव आम्हालाही नव्हता. आमच्यासाठी पण हे सगळं नवीनच होतं, त्याच्यामुळे काय करायचं कसं करायचं आम्हालाही काही कळत नव्हतं. त्याच्यामुळे म्हणतात ना ठीक आहे आम्ही उशिरा केला आणि आम्ही असं ठरवलं. ऍक्च्युली तो स्टॉल पूर्ण दिवस रात्र चालू असतो 24 तास, पण तेवढे 24 तास देणं आम्हाला पण शक्य नव्हतं, कारण माझं कसं मला स्वतःला पण माझी वैयक्तिक कामं पण होती. शिवाय आता गणपतीचा सीझन होता, म्हणजे गणपती मागे गणपती असल्यामुळे मलाही मोदकांची ऑर्डरी होत्या आणि तिला केकचं असं होतं की केक रोजचे रोज करायचे, कारण का आमची केकची खासियतच ती आहे की आम्ही केक हे नेहमी रोजच्या रोज करून देतो. बऱ्याचदा असं होतं की बेस वगैरे करून ठेवलेला असतो, क्रीम करून ठेवलेली असते आणि ऐन मोमेंटला ऑर्डर आली की आपण तो केक बनवून द्यायचा. आम्ही ते पहिल्यापासून तसं ठेवलंच नाही आणि मी लेकीलाही तेच सांगितलंय, भले तुला ऑर्डर लेट आली तरी चालेल, एखाद्या दिवशी ऑर्डर नाही आली तरी चालेल, पण कस्टमरला देताना नेहमी फ्रेशच दे. त्यामुळे आम्ही ते ऐन मोमेंटला सगळं बनवत होतो, त्यामुळे आम्हाला खरंच खूप भारी पडत होतं. पण ठीक आहे म्हणतात ना एक अनुभव पण आपल्या गाठीशी येतो. तर छान असं बघा संध्याकाळी कस्टमर यायला सुरुवात झाली, म्हणजे लोक पाठीमागे जो तुम्हाला पंडाल दिसतो ना काळ्या रंगाचा, तिथे बाप्पाचं स्थान विराजमान केलेलं, तिथे बाप्पा विराजमान झाले आणि मग हळूहळू सगळे येतो. त्यांना आज पहिला दिवस होता, त्याच्यामुळे बरेचसे कस्टमर म्हणण्यापेक्षा बरेचसे लोकांनी घरच्यांनीच व्हिजिट दिलं, म्हणजे हिचे फ्रेंड सर्कल होते, हे हिचे काही मित्र आहेत जे कायम तिच्या मागे सपोर्ट सिस्टम म्हणून उभे असतात. जेव्हा पण कधी ती कुठे स्टॉल लावते किंवा केकच्या कुठल्या ऑर्डरी असतील तर यांचा सपोर्ट तो तिला असतोच असतो. शिवाय हे आमचे काही म्हणतात ना रिलेटिव्ह आहेत, जी आता याच्यामध्ये पर्पलमध्ये ती माझी नणन आहे आणि याला तर तुम्ही ओळखतच असाल, बऱ्याचशा माझ्या रीलमध्ये हा माझा पार्टनर असतो, छोटा पार्टनर. ही आमची मैत्रीण आहे. हा आमचा पहिल्या दिवशीचा आहे. त्याच्यानंतर आम्ही रात्री जवळजवळ 1 वाजता स्टॉल बंद करून आलो, त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्हाला
म्हणजे घरातली सगळी कामं, मोदकाची ऑर्डर, त्यामुळे काही शूट करता नाही आलं. हा दुसऱ्या दिवशीचा डायरेक्ट स्टॉलवरचा व्हिडिओ आहे. पहिल्या दिवशी आमच्या लक्षात आलं की कस्टमर जर गेन करायचे तर आपल्या स्टॉलवर काहीतरी गेम ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हा सध्या ट्रेंडिंगला जो गेम होता, इन्स्टावर वगैरे खूप ट्रेंडिंग चालू होता, तर आम्ही विचार केला चला आपणही ठेवून बघूया. जो कोण विन होईल त्याला एक गिफ्ट ठेवायचा. तर मग ते गिफ्ट पण आम्ही असं ठरवलं की आपण जे बनवतो तेच देऊया, जेणेकरून आपली टेस्ट समोरच्या पर्यंत पोहोचणं. कारण आमचा स्टॉल स्टॉल टाकण्याचा उद्देश एकच होता की आम्ही जो पदार्थ बनवतोय म्हणजे बेसिकली केक, याची चव लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, याच्यासाठी आम्ही हा स्टॉल टाकला होता. आणि आज म्हणजे आज दुसरा दिवस आहे आणि खरं सांगते एवढी थंडी होती सकाळपासून, तब्येतही बिघडायला लागली होती. पण म्हणतात ना, एखादं काम जेव्हा आपण घेतो तर ते प्रामाणिकपणे करणंही गरजेचं असतं. आणि जेव्हा ही चिकाटी आपण दाखवतो ना, तेव्हा आपल्या मुलांनाही ती गोष्ट मग कळून चुकते की नाही, किती काही प्रसंग वाईट आला तरी चिकाटीने उभं राहायचं. कारण बिझनेस म्हटला तर त्याच्यात चढ उतार नेहमी येतात आणि कुठलाच बिझनेस हा सक्सेसफुली होत नाही, त्याला तुम्हाला लॉस पण असतो. म्हणजे म्हणतात ना, नफा तोटा हे दोन्ही करावे लागतात. तर माझी मैत्रीण पण आली होती तिकडे आणि म्हणतात ना, गेम बघितल्यानंतर प्रत्येकाला ती खेळायची इच्छा ही नक्कीच होते. तर तिनेही तो ट्राय केला आणि ती म्हणतात ना जिंकली. आणि म्हणतात ना, माणूस किती मोठा असला, म्हणतात ना माणूस किती जरी वयाने झाला तरी एक गेम जिंकल्यानंतरचा जो आनंद असतो ना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर, तो एक खरंच वेगळा होता. आणि आजच्या दिवशी आम्हाला ते सगळं अनुभवायला भेटलं. म्हणजे जे 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 विन झाले ते सुद्धा, म्हणजे जे जिंकले आणि जे हारले त्या सगळ्यांच्या तोंडावर एक वेगळं हास्य होतं. त्याचं कारण होतं, कारण मोबाईलच्या जमान्यामध्ये आता एक गेम कुठेतरी लोप पावत चालले. म्हणजे लहान तर लहान, मोठी लोक पण याच्यापासून वंचित होत चाललेली आहे. त्याच्यामुळे असे जेव्हा गेम आम्ही ठेवला होता ना, आम्हाला आजूबाजूचे काउंटरवाले पण बोलले की ताई खरंच तुम्ही डोकं छान लावलंय. आणि आम्हाला पण ते आवडलं. गेम एक बहाणा होता की आमच्याकडे कस्टमर खेचण्याचा. ऍक्च्युली आम्ही जेव्हा गेम लॉन्च केला होता, ते आमचं असं होतं की आमच्या काउंटरवर कस्टमर आले पाहिजे. पण जेव्हा जे गेम खेळत होते ना, त्याच्यानंतर एकेकाचं हास्य बघून, एकेकाची ती एक चिकाटी बघून, अरे बापरे मला जिंकायचं आहे, त्याच्यासाठी मला प्रयत्न करायचे, किंवा कॉइन कसा बसला पाहिजे त्याच्यासाठी काय प्रयत्न करायचे, हे जेव्हा सगळं चालू होतं ना, तेव्हा असं वाटलं की चला आपण हा गेम ठेवला होता कस्टमर गेन करण्यासाठी. पण लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून असं वाटलं की चला, कस्टमर नाही आले पण आपल्या या गेममुळे कितीतरी जणांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. म्हणजे आता हे जे मुलं तुम्ही बघतायत ना, ती या गणपती पंडाल मधले सेवक आहेत, जे 7 दिवस कंटिन्यू इथे असतात, सेवा देत असतात. थोड्या वेळासाठी ते लोकही जेव्हा गेम बघून इकडे आले आणि गेम खेळायला लागले, म्हणजे कामाचा जो दिवसभराचा ताण जो त्यांचा होता ना, तो कुठेतरी कमी झालेला त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. आणि जिंकल्याचा आनंद तर होताच, पण त्याच्यासोबतच तो म्हणतात ना, एक ताण असतो आपल्या चेहऱ्यावरती, जो कामाचा, तो कुठेतरी रिलॅक्स झाल्यासारखा वाटला. आणि एकाबरोबर एक खेळतो, दुसऱ्याला मग असं करत 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 पूर्ण म्हणतात ना, त्यांच्या ज्या मंडळाचे बऱ्याचशा म्हणतात ना, पुरुष तर पुरुष, बायका सुद्धा सहभागी झाल्या होत्या. आणि खरं सांगते, आम्हाला कस्टमर गेन करण्यापेक्षा त्यांचा तो चेहऱ्यावरचा आनंद बघून खरंच खूप समाधान वाटलं. तो गेम ठेवलेलाच एक म्हणतात ना, एक म्हणतात ना, एक सत्कार नाही झालं की आपल्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावरती आनंदाचे 2 क्षण का होईना पण आले. त्याच्यातच आपण सगळं भरून पावलं. प्रॉफिट होणं न होणं नंतरचा भाग आहे, पण आपल्यामुळे जर कोणाच्या चेहऱ्यावर एक आनंद येतो ना, ती भावनाच वेगळी असते. आणि खरं सांगते, खूप बरं वाटलं. त्या काकी सुद्धा आवर्जून खेळायला आल्या. हरत होते पण तो एक हरल्यानंतर सुद्धा जो चेहऱ्यावर आनंद होतो ना, तो खरंच बघण्यासारखा होता. तर हे 2 दिवसाचे एकत्र व्हिडिओ आहेत आणि या सगळ्यामध्ये आवाजाचा प्रॉब्लेम झाला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आवाज जरा वेगळा येत असेल, कोणाला तरी असं वाटत की साऊंड फाटतोय, पण तरी तुम्ही रेकॉर्डिंग का केलं. तर जर मी रेकॉर्डिंगच नाही करायला लागली तर व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणारच नाही. सो म्हटलं, जसा आपला आवाज आहे, जशी आपली कंडिशन आहे, त्या कंडिशन मध्ये आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग करावा आणि तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा. कारण आज इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदा माझी इतक्या वर्षाची परिक्रमा बदलली, ती म्हणजे मागे गणपतीला मी दरवेळी 5 ठिकाणी गणपती बघायला जाते, पण आज स्टॉल मुळे तेही मला जमलं नाही. पण त्याचंही मला दुःख नाही, उलट आनंद आहे की आपल्यामुळे म्हणतात ना, मुलीला एक स्टँड मिळतोय की आपण तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहिल्यामुळे ती तो बिझनेस वाढवण्यासाठी स्वतः उभी राहू शकते. आणि आपल्या या गेममुळे बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर आनंद झाला. त्याच्यामुळे या वर्षीचे मागी गणपतीचे जे गणपती बघायला न गेलेल्याचं जे दुःख होतं ना, ते या सगळ्यांच्या चेहऱ्याचा आनंद बघून आहे ना, कुठेतरी भरून पावलं. तर असा होता एकंदरीत 2 दिवसाचा, म्हणजे मागी गणेश जयंतीचा पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.